वार्ट, मस्से किंवा भातकुली आपल्याला प्रत्येक घरोघरी हे पेशंट बघायला मिळतात. अनेक जणांना ही समस्या असते वार्ट्सची, ज्याला आपण मस्से म्हणतो, मोस म्हणतो, काही जण त्याला भातकुली म्हणतात किंवा मॉलुस्कमसुद्धा आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो. तर हे खूप कॉमन आहे, अनेकांना हे बघायला मिळते. काही पेशंट आमच्याकडे येऊन सांगतात की काही डॉक्टरांकडे आम्ही गेलो, काहींनी ॲसिड, काही लिक्विड येतात ॲसिडच्या लावायच्या, ते लावून जाळून दिलं, तर पण ज्या आहे त्या गेल्या, परत आम्हाला नवीन आल्या. काही जण कोणी सांगितलं म्हणून सोडा आणि चुना लावतात. काही पेशंट येतात की आम्ही मशीननी ते जाळलं किंवा त्याला कॉटरायझेशन म्हणतात, कॉटराईज आम्ही त्याला केलं. परंतु जी तुमची टेंडन्सी आहे शरीराची उत्पत्ती तयार होण्याची, वाट्स, तर ही टेंडन्सी जी आहे ही सगळी सुरूच राहणार. तुम्ही जर ते जाळले, मग ते तुम्ही मशीननी जाळा किंवा मग तुम्ही सोडा चुना लावून जाळा किंवा एखादं कोणी ॲसिड पण लावतं, त्याच्याने सुद्धा जाळून देतात. परंतु त्याच्याने फक्त जे आले आहे तुम्हाला ते जातात, मग त्याच्यानंतर नवीन एवढे जास्त येतात. मग अशा केसेसमध्ये आपण काय करायला पाहिजे? माझ्याकडे असे भरपूर पेशंट आहे ज्यांनी एक मस्सा होता तो काढला, तर लगेच त्यांना पूर्ण, समजा गळ्यावर मानेवर 1-2 होते, त्यांनी जाळले, पूर्ण गळाभर आले. एक पेशंट होता मधात, त्याला कपाळावर आली होती मोठी, तर कोणत्या तरी डॉक्टरांनी त्यांना कॉटराईज करून दिलं, तर ती निघाली. परंतु त्याला पूर्ण कपाळभर आले होते, कपाळावर खूप सारे. आणि असे ते वार्ट्सचे वेगवेगळे प्रकार असतात बघा, फिग वार्ट्स, पेडन्क्युलेटेड वार्ट्स, फ्लॅट वार्ट्स. तर त्याला असं फुलगोबी उगवल्यासारखे असे पूर्ण मस्से पूर्ण कपाळावर आले होते आणि 1.5 महिन्याने त्याचं लग्न होतं. तर त्याला जेव्हा त्यांनी होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं, बिलकुल त्याचे समूळ ते नष्ट झाले. आता त्याला आराम होऊन कितीतरी दिवस झाले, परत नवीन आलंही नाही आणि जे आहे ते त्याचं पूर्णपणे चाललं गेलं. तर होमिओपॅथीच्या औषधी ह्या समूळपणे तुमचं मस्से असतील, तुमचे वाट्स असतील, ते जाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात. नवीनसुद्धा तयार होऊ देणार नाही आणि जे आहे ते जाणार. पुष्कळ जणांना फ्लॅट वाट्स असतात. काही काही पेशंट आमच्याकडे येतात. मधात एक पेशंट होता, त्याला पूर्ण हातभर असा पूर्ण तळ हातापासून इथपर्यंत पूर्ण फ्लॅट वाट्स होते. तर अशा केसेसमध्ये त्यांना मी सांगितलं की तुम्हाला 3 महिने घ्यावं लागेल. पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाला औषधी वेगवेगळ्या प्रकारे लागते. तर त्या पेशंटचं 15 दिवसामध्येच पूर्ण गायब झालं, पूर्ण प्लेन झालं आणि त्याच्यानंतर त्याला कधीच त्याचा त्रास झाला नाही. तर अशा प्रकारे होमिओपॅथीच्या औषधी आश्चर्यकारकदृष्ट्या आपल्याला खूप चांगलं काम करतात. तर तुम्ही नक्कीच, जर वाट्स असतील तुम्हाला, मस्से, भातकुल्या, तर होमिओपॅथिक औषधाचा नक्कीच आपण उपयोग करायचा, परंतु योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने, की तुम्हाला कुठला डोस किती दिवस घ्यायचा आहे, किती पॉवरचं मेडिसिन घ्यायचं आहे, ते डॉक्टर डिसाईड करतील. थँक्यू, धन्यवाद.